नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी. वार्षिक वेतनवाढ 3% ऐवजी 60% करण्याचा प्रस्ताव. वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन संदर्भात एक अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकार विविध कर्मचारी संघटनांशी सातत्याने चर्चा करत असून कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि वार्षिक वाढीबाबत महत्त्वाच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष आता आयोगाच्या अंतिम शिफारशीकडे लागलेले आहे. या दरम्यान राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेमार्फत कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. सध्याच्या वेतन संरचनेत बदल करून कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3% वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र वाढत्या महागाईच्या तुलनेत ही वाढ अपुरी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता वार्षिक इन्क्रिमेंट 3% वरून थेट 60% करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आलेला आहे. संघटनेच्या मते वाढत्या खर्चाच्या काळात कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ आवश्यक आहे. जर ही मागणी मान्य झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी मोठी वाढ होऊ शकते. सरकार पुढील काळात कोणते निर्णय घेते याकडे आता लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागलेले आहे.